मध्य रेल्वेची 2007 मध्ये उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाली. उमेदवार उत्तीर्ण होऊनही सेवेत दाखल झाले नाहीत. संतप्त उमेदवारांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं. केंद्र सरकारचं पिंडदान करत हे आंदोलन करण्यात आले. तर उमेदवार उत्तीर्ण होऊनही या उमेदवारांना अद्यापही सेवेत दाखल करून घेण्यात आलेले नाहीये. तर याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी. 2007 साली मध्य रेल्वेची भरती प्रक्रिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मात्र अद्यापही मेडिकल पात्र उमेदवारांना न्याय न मिळाल्याने जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी रेल्वे पात्र उमेदवारांचं आमरण उपोषण सुरू आहे. यामध्ये जर विचार केला तर 2 उमेदवारांची प्रकृती आतापर्यंत खालावली आहे. आता एक उमेदवाराला या ठिकाणी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. लवकरात लवकर या उमेदवारांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 5 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. आपण बघू शकतात की आज शिवतीर्थ मैदानावर या ठिकाणी केंद्र सरकार व राज्य सरकारचं पिंडदान करत या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे. काय सांगाल, आज केंद्र व राज्य सरकारचं पिंडदान तुम्ही करतात? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, सेंट्रल रेल्वे आणि केंद्र सरकार यांचं पिंडदान करण्यामागचं कारण हेच की रेल्वे सरकारची, केंद्र सरकारची, राज्य सरकारची उदासीनता आणि आमच्यावर झालेला अन्याय बघता आज आम्ही हे पिंडदान करत आहोत. याच्या अगोदर आम्ही मुंडन सुद्धा केलं, तरी सुद्धा रेल्वेला जाग आली नाही. या कारणास्तव आम्ही आज सेंट्रल रेल्वे आणि केंद्र सरकार, राज्य सरकारचं पिंडदान करून त्यांचा निषेध जाहीर करतोय, जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा. कोणाचं शुगर 50च्या कमी झालेलं आहे, कोणाची बीपी 180च्या वर गेलेली आहे आणि अजूनही रेल प्रशासनाचे अधिकारी आम्हाला योग्य न्याय देत नाही आणि म्हणून आम्ही आमचा हा अशा प्रकारचा निषेध व्यक्त करत आहोत. आम्ही मुंडन केलेलं आहे आणि आज आम्ही पिंडदान करत आहोत. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.